हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर टुडेज लंच बॉक्स या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे मी आता भाकरी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये एक पेला पाणी ठेवलंय, त्यात थोडं मीठ टाकलंय आणि पाण्याला उकळी काढली आणि एक पेला तांदळाचं पीठ टाकत आहे. तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता भाकरीचं. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं गरम आहे तर ते चमच्याने हलवायचं आणि नंतर थोडंसं थंड करण्यासाठी ठेवते आणि त्यानंतर आपण सावकाश ते मळून घेऊया. एकत्र करून ठेवून देते आणि त्यामुळे ते एकत्र त्याची वाफ त्याच्यामध्ये मुरली जाईल आणि सॉफ्ट होईल. तर ते साईडला ठेवूया. तर इकडे आता आपण पनीर बुर्जीची तयारी करूया. तर इथे पाव किलो पनीर घेतलं आहे. नंतर कांदा, टमाटर, मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं साहित्य घेतलं आहे फोडणीचं. तर आता आपण त्याची फोडणी करूया. इथे पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि त्या तेलामध्ये आता आपण फोडणी देणार आहोत. तर इथे मी टाकते राई जिरं. राई जिरं छान तडतडलं की त्यानंतर आपण त्याच्यावरती कांदा टाकणार आहोत. खमंग परतून घ्यायचं आहे. राई जिऱ्याची फोडणी छान खमंग झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया, तोडून टाकल्याने काय होतं, त्याचा फ्लेवर छान एन्हान्स होतो. तर इकडे मी 2 कांदे कट करून टाकलेत बारीक आणि ते छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित ब्राऊन झाला कांदा की त्याच्यामध्ये आता आपण टमाटर टाकणार आहोत. एक मोठा टमाटर कट करून मी टाकला आहे. त्यानंतर मिरच्या देखील ॲज इट इज त्याच्यात टाकून घेऊया आपण आणि हे छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत आणि ते छान असं परतून घेणार आहोत. ते चांगलं शिजलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने कांदा टमाटर एकदम परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला साईडने थोडंसं तेल सुटेल आणि हे छान परतून होईपर्यंत आपण ढवळत राहायचं आहे. म्हणजे छान त्याची टेस्ट एन्हान्स होते. आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया. तर मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकले, मिरच्या देखील टाकलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. 1 चमचा धणेजिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि आता हे छान असं आपण आता मिक्स करून घेऊया. थोडासा गरम मसाला देखील टाकलाय आणि गरम मसाल्याची टेस्ट पनीर बुर्जीमध्ये खूप छान येते. आणि मसाले छान शिजण्यासाठी यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. कोणतीही भाजी करताना जर मसाले शिजवायचे असेल तर पाणी टाकायचं. तर इथे मी मध्ये जागा करून घेतले, त्याचं कारण मध्ये आपण आता इथे बेसन टाकणार आहोत आणि बेसन छान मध्ये परतून घेणार आहोत. ते थोडंसं परतून घेतलं की मग नंतर आपली भाजी एकजीव होईल. बेसनमुळे आपल्या भाजीला खूप छान अशी एक टेस्ट येणार आहे. ढाब्यावरती कोणत्याही पदार्थामध्ये अशा पद्धतीनेच बेसन वापरले जाते. तर इथे मी मिक्स करून घेतलंय, थोडंसं पाणी टाकते आहे, जेणेकरून मसाले आणि ते पीठ आपलं छान असं शिजून येईल. तर इथे बघा, मी आता पनीर कुस्करून टाकते. पनीर खूप असं फ्रेश होतं आणि खूप छान मिळालं होतं. तर ते कुस्करलेलं पनीर मी त्यामध्ये टाकते आहे, कुस्करून टाकते, म्हणजे ते आपली पनीर बुर्जी आपण करतोय त्यामुळे. आता सगळं पनीर मी इथे छान असं कुस्करून घेतलेलं आहे आणि ते आता आपण मिक्स करून घेणार आहोत. आता अशी इथे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते पनीरला सगळे मसाले लागतील आणि त्याची टेस्ट छान येईल बुर्जीची. मी चवीप्रमाणे इथे मीठ टाकलेलं आहे. मी इथे रॉक सॉल्ट वापरते आहे. तुम्ही कोणतंही सॉल्ट वापरू शकता जे तुम्हाला आवडत असेल. तर इथे मी सगळं मिक्स करून घेते आहे पनीर बुर्जी. आणि ही पनीर बुर्जी खूप डिलिशियस होते अशा पद्धतीने केल्यानंतर. तर वरनं मी कोथिंबीर भुरभुरवते आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पहा आपला बुर्जीचा लूक पनीर बुर्जीचा किती छान आणि डिलिशियस अशी आपली ही पनीर बुर्जी तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी आता भाकरी करून घेते आहे, कारण मी लंच बॉक्सची सिरीज आहे, तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणं फार गरजेचं आहे. तर इथे मी ते पीठ छान असं मळून घेतलेलं आहे, सॉफ्ट आणि ह्याचे आता आपण गोळे करून घेणार आहोत. जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मला ही लाटता येईल. आणि मी ह्याच्या लाटूनच करते भाकऱ्या आणि पातळ करते चपातीप्रमाणे, म्हणजे ते छान असं सॉफ्ट होते. इथे माझे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत. तर मी आता लाटून घेते आहे भाकरी. आणि कधी असं भाकरी खावीशी वाटते सकाळी, म्हणून मग मी बनवते कधी आणि नॉर्मली बरेचदा तर चपातीच असते. तर इथे मी अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचे पहिलं पोलपाटावर आणि नंतरच लाटून घ्यायचे आहे, कारण एकदमच जर तुम्ही लाटायला गेलात तर त्याच्या कडा तुटायची शक्यता आहे. तर आता आपली भाकरी तयार झालेली आहे आणि आता आपण ती तव्यावरती शेकवून घेऊया.
तर इकडे माझा तवा देखील गरम झाला आहे आणि आता आपण भाकरी शेकवून घेतोय. तर भाकरी लगेच उलटायची नाही आहे, थोडीशी त्याला वाफ येऊन द्यायची आणि थोडीशी नॉर्मल किंचित खालून कडक अशी लागायला लागली की आपण त्याला उलटायची आहे. तर हे बघा इथे इतकं छान माझी भाकरी रेडी झाली आहे आणि इथे खूप अशी छान ती फुलती आहे. तर मला खूप छान वाटते हे बनवताना आणि इतकी छान आणि सॉफ्ट होते, कडक नाही होत बिलकुल. ही भाकरी एकदम सॉफ्ट लागते, कोणीही खाऊ शकतात, अगदी म्हातारी माणसंसुद्धा ही खाऊ शकतात. इतकी सॉफ्ट होते आणि बिलकुल त्याला चावायची पण गरज लागणार नाही, इतकी सॉफ्ट होते. तर तुम्ही बघू शकता उकडीच्या पिठाच्या भाकऱ्या किती सुंदर होतात. तर इथे आपली भाकरी तयार झाली आणि आपल्या सगळ्या भाकऱ्या तयार करून घेऊत. तर इथे माझं सलाड देखील रेडी झालंय, भाकऱ्या देखील रेडी झाल्यात, भाजी देखील रेडी झाली आणि आता आपण टिफिन पॅक करूया. तर एका टिफिनमध्ये मी पनीरची भुर्जी भरते आणि एका टिफिनमध्ये मी भाकऱ्या भरणार आहे. आणि बघा किती सॉफ्ट झालेत आणि ते भाकऱ्या खूप अगदी संध्याकाळपर्यंत देखील खूप छान अशा नरम राहतात, अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा नरम राहतात. आणि ह्या डब्यामध्ये दिल्यामुळे मिल्टनच्या कसं होतं की गरम राहतं जेवण, त्याच्यामुळे भरताना सुद्धा मी गरमच भरते. तर आपला इथे टिफिन देखील आता पॅक झालेला आहे आणि आता आपण इथे सलाड ठेवतो एका डब्यामध्ये. तर माझ्या मुलाचा हा टिफिन इथे तयार झाला आहे, कारण त्याला सकाळी निघायचं असतं, तर खूप लवकर मला टिफिन बनवावा लागतो. तर आपला टिफिन रेडी झाला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आजचा टिफिन कसा वाटला तुम्हाला, तर ते कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.